नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा। प्रश्न पहिला, पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पुढे उतारा देण्यात आलेला आहे, तो उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती पूर्ण करायची आहे। 1. चौकटी पूर्ण करा। अ. आईच्या पदरासारखी चिंचेची सावली। ब. फरसू व आबूच्या गप्पांचे विषय, गुरंढोरं, वाडी, गावकीतली प्रकरणं। या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे। दुसरा प्रश्न, आकृतिबंध पूर्ण करा। फरसूचा फावल्या वेळेचा उपयोग। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पुढे आहे प्रश्न तिसरा, स्वमत लिहा। मानवी जीवनातील झाडांचे महत्त्व तुमच्या शब्दात व्यक्त करा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। स्वतःचे मत या ठिकाणी मांडायचे आहे। झाडांचे मानवी जीवनात अनेक महत्त्व आहेत। झाडांमुळे हवा स्वच्छ होते, हवामान सुधारते, माती स्थिर होते आणि वन्यजीवांना आधार मिळतो। झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि त्यांच्यापासून लाकूड मिळते। झाडांमुळे सौंदर्य वाढते। झाडांमुळे उन्हाळ्यात थंड सावली मिळते। प्रश्न दुसरा, पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। पुढे कविता देण्यात आलेली आहे, ती कविता वाचायची आहे आणि त्यावर आधारित कृती पूर्ण करायची आहे। पुढील कृती करा। 2 गुणांसाठी। महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये कोणती? 4 वैशिष्ट्ये तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे। 1. यशाची ज्योत पाजळत ठेवणारे मंदिर। 2. महारथींनी भूषवलेली किल्ले जिचे पोवाडे गातात। 3. सोन्याची धरती खाली निव्वळ निळे आकाश। 4. अरबी समुद्र तिचे चरण धुतो। या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 2, चौकटी पूर्ण करा। 2 गुणांसाठी। 1. शिवरायांना म्हटले आहे धुरंधर। 2. पर्वत उलथायचे आहेत प्रयत्नांचे। प्रश्न तिसरा, पुढील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा। 2 गुणांसाठी। धर ध्वजा करी एक्क्याची, मनीषा जी महाराष्ट्राची, पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची। महाराष्ट्राच्या इच्छेसाठी हातात एकजुटीचा झेंडा घे, हिमतीने जिद्दीने पोलादासारखी मजबूत पावले टाक। प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। आपण दुसरी कृती सोडवलेली आहे। बिग 5चे थोडक्यात वर्णन करा। सिंह, लेपर्ड, चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस या 5ही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे अत्यंत अवघड आहे। तसे ते आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना बिग 5 असे म्हणतात। प्रश्न चौथा, व्याकरण घटकावर आधारित कृती आहे। 1. अलंकार। पुढील अलंकारांचा प्रकार ओळखा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. जटाधारी डोंगराला फुटलं झऱ्याचं हसू, रूपक अलंकार। 2. नयन कमल हे हुगडीत हलके, जागी हो जानकी, रूपक अलंकार। प्रश्न चौथ्यातील दुसरा प्रश्न, वाक्प्रचार। अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। 2 गुणांसाठी। स्वप्न साकार करणे। अर्थ, स्वप्न प्रत्यक्षात आणणे। वाक्य, महेशने खूप मेहनत करून त्याच्या आई वडिलांचे स्वप्न साकार केले। दुसरा वाक्प्रचार, चारी मुंड्या चित करणे, पूर्णपणे पराभूत करणे। वाक्य, कारगिल युद्धात भारतीय जवानांनी शत्रूला चारी मुंड्या चित केले। प्रश्न चौथ्यातील तिसरा प्रश्न, लेखन नियमानुसार लेखन करा। 2 गुणांसाठी। अचूक शब्द ओळखायचा आहे। पहा, त्यातील अचूक शब्द आपण ओळखलेला आहे आणि त्या ठिकाणी लिहिलेला आहे। दुसरा शब्द आहे व्यक्तिमत्व आणि तो योग्य शब्द आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेला आहे।
पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9च्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।